कैलासवासी सोमवाजी सोमाबाई आजी आणि धोंडूबाबा बोराडे यांच्या पवित्र पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी हा जो कीर्तनरूपी मेळावा खरं तर आयोजित करून आज या कुटुंबाने फार महत्त्वाचं काम केलेलं आहे। कारण जिथे जिथे सद्विचार पेरले जातात, जिथे जिथे हरिभक्त परायणं गायली जातात, तिथं तुमचं संपूर्ण परिसर हा पुण्ययुक्त होतो। तुकारामांनी जे महान कार्य केलं त्या कार्याचा वसा आणि वारसा या भक्तगण करत असतात आणि ती सेवा आहे। आपण जरी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असलो तरीही देवाची सेवा पुढेपर्यंत नेणं, त्याचं संस्काररूपी बीज सगळीकडे पसरवणं हे महान कार्य या सर्व महात्माच्या हातून होत आहे। म्हणून माझं तर असं म्हणणं आहे, सर्वांनी आपण एकदा जोरदार टाळ्या या महाराज लोकांसाठी वाजवल्या पाहिजेत। पण त्यांना मोठेपणा देत नाही, त्यांचं ते काम करत राहतात। जे जे कोणी त्यांचा अपमान करेल, कोणी त्यांचा मान ठेवेल, परंतु सकाळ संध्याकाळ प्रभूची सेवा चांगल्या नित्यनेमाने करत असतात आणि तेच काम घरोघरी आपल्यापर्यंत पोहोचवत असतात। आपल्याकडं पाहतो की आईवडिलांची सेवा अनेक जण ह्यात असताना करत नाही आणि नंतर अनेक देखावे करतात, परंतु हे असं माझ्या पुढचं मूर्तिमंत उदाहरण आहे की बोराडे ताई असतील, बोराडे दादा असतील, यांच्या कुटुंबाने ह्यातीत असतानाही म्हणजे ताईंनी सासू सासऱ्यांची सेवा केली, मुलगा म्हणून रोहिदास दादांनी त्यांची सगळी सेवा केली आणि तोच आदर्श त्यांची मुलंही येणाऱ्या पिढ्या घेऊन जातील। आपण इतिहासाकडे जर डोकावून पाहिलं, आई जिजाऊंचा आदर्श घेऊन पुढील वाटचाल शिवबांनी केली, म्हणजे हा एक आदर्श आपल्यापर्यंत होता का नाही? आपल्याकडे रामायणातल्या कथा सांगितल्या जातात, महाभारतातल्या सांगितल्या जातात, कृष्णाची उपमा दिली जाते। मग हे का घडतं? कारण येणाऱ्या पिढ्यांना आपण आपले संस्कार देत जातो, पेरत जातो, तिथून पुढे ते संस्कार रूपी बीज मोठे होतात, वटवृक्ष होतात। तसंच आज हा जो पुण्यस्मरणाचा कार्यक्रम ठेवून कीर्तन रूपी जे काही प्रबोधन या ठिकाणी महाराजांनी केलेले आहे, कारण पोपट महाराज म्हटलं का धडधडती तोप आहे, मग ती सगळ्यांना घोडे लावायला तयार आहे आणि ते कुठेही निर्मळ मनाचा माणूस आहे। ते कधी कोणाशी खोटं बोलत नाही, आत झाकडालेपणा करत नाही। काही जण कसं पुढारी म्हणतात, अरे महाराज आला, महाराज गेले का लगेच त्यांना विरोधात वेगळं काहीतरी बोलणार। पण हा माणूस निर्मळ मनाचा आहे, त्यांना जे खरं वाटतं ते बोलतात। कधी कधी साहेबांची गोची होते, परंतु काही हरकत नाही। चांगलं बोलण्यासाठी प्रसंगी अनेकांना अंगावर घ्यावं लागतं, तसं त्यांनी अनेकांना अंगावर घेतले, शिंगावर घेऊन त्यांचा कार्यक्रम केलेला आहे। पण महाराज आपल्याला इथपर्यंत कोणाशी वाईट व्हायचं नाही, कारण मुरकुटे महाराज किंवा ही सर्व महाराज मंडळी आपल्याला व्यक्तिगत कोणाशी काही वाईट व्हायचं नाही। राजकारण हा पाठ तेवढ्या पुरता होता, परंतु जी चांगली माणसं आहेत, ज्यांना अपयश जरी आलेलं आहे तरी त्यांच्या सोबत राहून समाजाचा विकास कसा होईल, कुठल्या एका जाती धर्माचा नाही तर समाजाचा, तो आदिवासी असू द्या, हिंदू असू द्या, बौद्ध असू द्या, मुस्लिम असू द्या, यांच्यापर्यंत विकासाची गंगा कशी नेता येईल। कारण जर तुम्ही पाहिलं, एक धरण बनलं तर फक्त कोणता आदिवासीच पाणी पितो का? सोलापूरपर्यंत आपल्या सर्व कुकडी प्रकल्पाचं पाणी जातं, म्हणजे 3 जिल्ह्यांमधून खाली पाणी जातं। जर हे पाणी एका व्यक्तीसाठी बनलंय का? निसर्ग तुम्हाला भेदभाव करतो का? नाही करत। मग आपलंही तसं आहे। हरीचे भक्तगण जे आहे, पारायण करणारी जी महाराज मंडळी आहेत, ही उपदेश करताना कोणा एका व्यक्तीसाठी करत नाही, ते समाज हित पाहिले। ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना गीतेवर ज्याप्रमाणे उपहासात्मक असेल, टीकात्मक असेल, परंतु तिचं विवेचन करताना जे उपदेश दिले, ते समाजाप्रती जे चांगुलपण आपल्याला शिकवलंय, त्यातून काय हातात दिलंय? पसायदान मागितलंय। कोणासाठी? एकासाठी नाही, समाजासाठी मागितलंय। कोणा एका व्यक्ती धर्मासाठी नाही, सर्व समाजासाठी मागितलंय। तसंच आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, समाजाप्रती आपण सर्वांसाठी काम करत राहायचं। जे अडथळे आले म्हणून थांबू नका ताई, अडथळे आले म्हणून थांबायचं नाही। जेव्हा तुम्ही सतत चालत राहाल त्यावेळेस नाविन्याची पहाट यशाची आपल्याला झाल्यावर घेऊन येईल, याच मी तुम्हाला सदिच्छा देतो। आणि या ठिकाणी आई सोमाबाई आणि धोंडूबाबा यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। सुराळेकर ग्रामस्थ, तसेच माझ्यासोबत आलेले बंडू शेठ उतळे, तसेच अंकुश शेठ बांडे आणि
गणेश शेठ कोल्हा हे या ठिकाणी आले, यांच्याही वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती, ओम शांती.